समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध. कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला. दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन. एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय. मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस. आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास. तर आजच प्रवेश घ्या. ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली. अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर. मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सहज व अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी बांबवडे तालुका पलूस येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा उपक्रम बुधवारी पार पडला. या शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट, नवीन आधार नोंदणी, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बायोमेट्रिक अपडेट, NCMC स्मार्ट कार्ड काढणे तसेच PM किसान योजनेची eKYC अशा विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व सेवा नागरिकांना त्यांच्या गावातच शासकीय नियमानुसार आणि अत्यंत अल्प दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय वाचली. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेकदा अशा कामांसाठी तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात जावे लागते. त्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतात. मात्र या शिबिरामुळे सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्गासाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरला. NCMC स्मार्ट कार्डमुळे एसटी प्रवासातील विविध सवलतींचा लाभ मिळणार असून PM किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची eKYC प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच आधार कार्डाशी संबंधित अनेक प्रलंबित कामेही या शिबिरात पूर्ण करण्यात आली. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करताना शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या दारी आणण्याचे काम प्रदीपप्पा कदम यांनी केले असून ही खरी जनसेवा आहे अशा भावना व्यक्त केल्या. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश सफल झाला असून बांबवडे परिसरात या जनहिताच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगी भास्कर संकपाळ, सागर कदम, संतोष कदम, विकास कदम, राहुल पाटील, राजेश पवार, तौफिक मुल्ला यांनी क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.